लक्ष्मणाला माता सांगते महाराज की इथून पुढे तू जिथे प्रभुचंद्र राम राहतील त्यालाच अयोध्या मानत राहा. आणि ही जी अयोध्या आहे प्रभू रामचंद्राविना याला जंगल मानत राहा. की सीता मातेमध्ये आपली मला पहा, आईला पहा, आणि प्रभू रामचंद्रामध्ये दशरथाला म्हणजेच पित्याला पहा. ही माता उपदेश करते महाराज. म्हणून लक्ष्मण मातेचा आदेश घेतला आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत निघाले महाराज. आणि लक्ष्मणाने 14 वर्ष प्रभू रामचंद्राची सेवा केलेली आहे. म्हणून लक्ष्मणाचा धर्म विशेष धर्म आहे. लक्ष्मण भक्त होता, सेवाधारी भक्त होता महाराज. म्हणून त्याचा विशेष धर्म आहे. तिसरा आहे तो भरत. भरताचा धर्म जर विचारला ना मला, विशेष स्थवर धर्म आहे. विशेषापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे भरताचा. भरताचा धर्म जो आहे ना महाराज, तोच धर्म वृंदावनातील गोपिकेंचा आहे. तत् सुखाय सुखितो. गोपिका जी भक्ती करत होती ना परमात्म्याची, त्या भक्तीचे आचार्य आहेत परत. प्रथम ही भक्ती भरताने केलेली आहे, नंतर व्रजंगनाने म्हणजेच गोपिकांनी केलेली आहे. म्हणून भरतांना आचार्य म्हटलेलं आहे भक्तीतलं. जेव्हा भरत आले ना अयोध्यामध्ये आपल्या मामाच्या गावी, तर त्यांना सांगण्यात आलं अशी अशी घटना घडलेली आहे. भरताला खूप वाईट वाटलं की माझ्यामुळे माझ्या प्रभूला वनवासात जावं लागलं. आणि जेव्हा भरत आल्यानंतर राजदरबार भरला ना मला, तेव्हा भरताला सर्वांनी विनंती केली की तुम्ही राजसिंहासन सांभाळा. तुम्ही राजगद्दी सांभाळा. मातेने आज्ञा केली. भरताने मान्य केलं नाही. सर्व मंत्रीगणाने आज्ञा केली, विनंती केली की तुम्ही राजसिंहासनावर बसा. भरताने मान्य केलं नाही महाराज. शेवटी सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठाने आज्ञा केली की तुम्ही राजगद्दी सांभाळा. त्यांचा प्रस्ताव देखील नाही म्हटले, नको मला राजगद्दी नाही पाहिजे. त्यांचा प्रस्ताव देखील मान्य केला नाही भरताने. आणि भरताने त्यावेळेस वशिष्ठांना बोललेले, पण बोलले भरताने, पण ते देखील आदरपूर्वक बोलले.
वशिष्ठ जेव्हा सूर्यकुलाचा उगम झाला, वैवस्वत मनूपासून हे एकच गुरु आहेत. कितीतरी राजे येऊन गेले, पण हे वशिष्ठच त्या सर्व राजांचे गुरु आहेत. वशिष्ठांबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे की ते द्वितीय ब्रह्म आहेत, असं म्हटलेलं आहे त्यांच्या. आणि त्यांना भरत बोलतात, वशिष्ठ गुरु आहे, गुरुला भरत बोलतात. आणि त्या भरताची बोलणं ऐकून वशिष्ठाच्या डोळ्यात पाणी आलं. वशिष्ठ म्हणतात, जेव्हा सूर्यकुलाचा प्रारंभ झाला तेव्हापासून मी आज सूर्यकुलाचा गुरु आहे. पण आतापर्यंत माझी एवढी स्तुती कुणी केलं नव्हतं. भरताने बोलले, पण ती स्तुती सुन्न वाटत आहे दृष्टी. आतापर्यंत सूर्यवंशामध्ये, सूर्यकुलामध्ये माझी एवढी स्तुती कोणी केलं नाही, असं वशिष्ठ महाराज. असं काय बोलले होते भरत? ज्या वेळेस वशिष्ठ म्हणतात ना, भरत तुम्ही राजसिंहासनावर बसा, त्यावेळेस भरत वशिष्ठांना हात जोडून विनंती करतात, अहो गुरुरे काय बोलता तुम्ही? माझी अपेक्षा होती की तुम्ही म्हणता की भरत तू गादीवर बसायचं नाही, प्रभू रामचंद्राची गादी आहे, असं तुम्ही म्हणताल वाटलं. पण तुम्हीच सांगताय की मला गादीवर बसा. काय झालं तुमच्या डोक्याला? तुमची मती भ्रष्ट झाली आहे काय? पुढे भरत म्हणतात, या गुरुवरे तुमची काही चुकी नाहीये. की माझं पाप एवढं मोठं आहे, माझा अपराध एवढा मोठा आहे की माझ्या अपराधामुळे, माझ्या पापामुळे तुमची देखील मती भ्रष्ट झालेली आहे. तुमची देखील बुद्धी आज भ्रष्ट झालेली आहे महर्षी. माझ्या आईने जे पाप कर्म केलेले आहे त्याच्यामुळे मी आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिले नाही. मला माहिती आहे तुम्ही सर्व मानता की वडिलांनी हे सिंहासन मला दिलेले आहे, पण तुम्ही सर्व म्हणत असता की मी सिंहासनाचा स्वीकार करावा. पण मला वाटलं होतं की तुम्ही तरी माझा भाव समजून घेताल, पण तुम्हीही माझा भाव समजून घेतला नाही. यात गुरुवरे तुमची काही चुकी नाहीये, हे माझं पाप आहे की तुम्हाला हे म्हणायला होतं. तुम्ही योग्य निर्णय का करत नाहीत गुरुजी? तुम्ही योग्य निर्णय करा. तेव्हा वशिष्ठ म्हणतात, भरत तू जे बोलतोस ना ते अगदी खरं बोलतोस.
जेव्हापासून प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून गेलेले आहेत ना, माझी देखील बुद्धी काम करत नाहीये. मी काय करतो याचं मला कळत नाहीये. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे की माझी मती भ्रष्ट झालेली आहे. तर आता मी सांगतो, या सूर्यवंशाचा गुरु आहे, मी सांगतो भरत, तू जो निर्णय घेशील ते आम्हाला सर्वांना मान्य आहे. मी सर्वांना मान्य करायला. आणि भरताला सांगतात, भरत काय निर्णय ते तू सांग, आम्ही मान्य करतो. तेव्हा भरत हात जोडून विनंती करतो की मी अगोदर प्रभू रामचंद्रांना भेटेल आणि नंतरच काय ते ठरेल. वशिष्ठांनी मान्य केलं. लगेच रथ सर्व सजले महाराज. आणि प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी निघाले महाराज. आणि निघाले ना, तेव्हा भरत महाराज चलत निघतात. वशिष्ठ महर्षी म्हणतात, भरत, जिथपर्यंत प्रभू रामचंद्र रथात चालले गेलेले आहेत तिथपर्यंत तुम्ही रथात चला. तेव्हा भरत म्हणतात, काय देवा, काय गुरु रे, काय बोलता तुम्ही? अहो मी, माझे प्रभू पायाने गेलेले आहेत, रथाने गेले, काही ठिकाण तिथपर्यंत गेले असतील, पण मी त्यांचा भक्त आहे. जर प्रभू पायाने गेले असतील ना, तर मी डोक्यावर जरी चलत गेलं ना तरी ते कमी आहे. पण माझं पाप आडवं येते की मी बी त्यांच्या सारखं चलत चाललोय. आणि प्रभू भरत चलतच निघाले महाराज. भरताच्या डोळ्याचे अश्रू काही बंद होत नाहीत. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत भरत निघतात महाराज. आणि भरतजी जेव्हा चित्रकूटला गेले ना महाराज, तेव्हा तिथल्या भिल्लांना वाटलं की अजून काय पाहिजे भरताला. प्रभू रामचंद्राला सिंहासनावरून काढलं, वनवासाला पाठवलं, आणि अजून भरत येत आहे. पण जेव्हा भरताला भेटलं ना महाराज, त्या भिल्ल जेव्हा भरताला भेटतात तेव्हा त्यांचं मन देखील पळवळतं महाराज. भरत जिथे जिथे जातात तिथे तिथे त्या प्रत्येकाच्या हृदय पटलावर भरत आपलं स्थान निर्माण करतात. जेव्हा भरत अयोध्येमध्ये आले होते मामाच्या गावावर, तेव्हा प्रत्येक जण आपलं घराचं कवाड लावत होते की आम्हाला भरताचं तोंड पाहावं लागेल. आणि भरताचं तोंड मी भरताला जर भेटलं ना तर काहीतरी बोलावं लागेल. या भरतामुळे प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले आहेत, म्हणून भरताचं तोंड देखील पाहायची इच्छा होत नव्हती कोणाला. पण जेव्हा सिंहासन त्यांनी धुडकाळून लावलं, सिंहासनाची इच्छा नाहीये म्हटले, मला सिंहासनावर बसायचं नाही म्हटले, आणि प्रभू रामचंद्र जेव्हा भेटायला निघाले ना मला, सगळ्याच्या हृदय कमळावर तो भरतच स्थापन झाले. जेव्हा प्रभू
भरत जेव्हा आले ना चित्रकूटावर, प्रयागावरून चित्रकूटाकडे गेले, त्या सर्व ऋषीमुनींना वाटत होतं की आम्ही आधी इतके दिवस जेवढे निष्काम कर्म केलेले आहेत त्याचा परिणाम आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन भेटला. पण प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतरही त्याचाही काहीतरी फायदा आहे, त्याचाही काहीतरी परिणाम आहे हे आम्हाला माहित नव्हतं. जेव्हा भरत आले ना प्रयागामध्ये, तेव्हा ते साधू म्हणतात की प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा परिणाम आहे की आम्हाला भरताचं दर्शन झालं. तुझे बरस तुम्हारा सहित प्रयाग, मुझ दर्श तुम्हारा सहित प्रयाग, सहित प्रयाग, चित्रकूटातील जेवढे महात्मे होते, प्रयागातील जेवढे महात्मे होते, ते म्हणत होते की आतापर्यंत केलेल्या जे आमची साधना आहे त्याचा परिणाम आहे की आम्ही प्रभू रामचंद्राला भेटतो. आणि जेव्हा भरत आले ना महाराज, तेव्हा सर्वांना भीती वाटली की आता प्रभू रामचंद्र वापस जातील, आता प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार नाही, असं सर्व साधू महर्षींना वाटलं महाराज. पण जेव्हा या महात्म्याची त्या भरताची भेट झाली, भरतांची भेट झाली ना महाराज, त्या भरताचा आर्तनाद जेव्हा ऐकला, त्या भरताचा प्रभू रामचंद्राबद्दलचं प्रेम जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांना वाटलं, अहो त्यांना वाटायचं सोडून द्या, जेव्हा त्या भिल्लांना देखील भरत भेटले, या महात्म्यांना तर वाटलं साहजिक आहे की प्रभू रामचंद्र इथून गेले पाहिजे. त्या भिल्लांना देखील वाटलं, भरताची जी अवस्था पाहिली आणि त्या भिल्लांना वाटलं की आपल्याला प्रभू रामचंद्राचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपण अयोध्यामध्ये जाऊन घेऊ. पण हा भरताचा जो नाद आहे, हे राम श्रीराम, हा आर्तनाद येऊ पाहून प्रत्येकाचं हृदय छिन्न विच्छिन्न व्हायचं. एवढं प्रेमाने भरत त्या परमात्म्याचं नामस्मरण घेतात.
त्या सर्वांना अगोदर भीती वाटली भरत आल्यानंतर, पण आता सर्वांना वाटते प्रभू रामचंद्र गेले तरी चालते, कारण भरताची भक्ती तशी होती. भरताने सर्वांच्या हृदयावर आपलं नाव कोरलं होतं, स्थान बनवलं होतं. आणि सर्व जेव्हा प्रभू रामचंद्रासमोर आले ना महाराज, प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले, भरत देवा, माझी विनंती आहे तुम्हाला, ठीक आहे, मान्य आहे, आपल्या वडिलांनी तुम्हाला 14 वर्ष वनवास सांगितलेला आहे, तुमचा जो वनवास आहे तो मी भोगेन, आणि तुम्ही राजसिंहासनावर अयोध्येला जाऊन राजसिंहासन स्वीकारा, अयोध्येची प्रजा तुम्ही स्वीकारा. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे भरताला कोणीतरी समजवा. तेव्हा सर्व संत महात्म्याकडे पाहतात, ऋषीमुनीकडे पाहतात. प्रत्येकाला वाटतं, का देव त्या भरताला एवढा त्रास देत आहेत. भरत इथं राहिले तर चालते, प्रभू रामचंद्र गेले पाहिजे. प्रभू रामचंद्राला वाटलं ऋषीमुनी तर आपल्या विरोधात गेले, आपला सासरा आहे तो तरी आपल्याकडे बोलेल, कारण हा रडणारा धरणाऱ्यामध्ये नाहीये. आपला सासरा ज्ञानी आहे, जनक राजा ज्ञानी होता, महात्मा होता. त्यांना विचारलं, पण त्यांचंही म्हणणं तसंच आलं की प्रभू, भरत म्हणतात ते अगदी बरोबर आहे, तुम्ही जा, राजसिंहासन करा, राज्यकारभार पहा, भरताला संन्यास येऊ द्या. नंतर वाटलं प्रभूला, जनक राजा बी आपल्या विरोधात गेले, पण माझ्या हक्काचे 2 ओट आहेत, एक लक्ष्मण आणि दुसरी सीतामाता. हे तरी माझ्या विरोधात जात नाही, जाणार नाहीत. त्यांनी सीतामातेकडे पाहिलं, तेव्हा सीतामातेलाही वाटलं, का प्रभू भरताची एवढी परीक्षा घेत आहेत, त्या भरताचा किती आर्तनाद आहे, आणि तो ऐकला पाहिजे देवाने. देवाने जाऊन राज्यकारभार केला पाहिजे. म्हणजे लक्ष्मण आणि सीता मातेने सुद्धा मान्य केले की प्रभू वापस अयोध्येमध्ये गेले पाहिजे. तेव्हा प्रभू रामचंद्र विचार करतात, आज माझ्याकडे कोणीच उभा टाकायचं आहे, कोणचीच वोट बँक माझ्याकडे वोट करायला तयार नाहीये. कारण वोटिंगचा जर विचार केला असता ना, तर प्रभू रामचंद्राला 0च वोट पडले असते. कारण प्रभू रामचंद्राकडून बोलायला कोणीही तयार नव्हतं. आणि प्रभू रामचंद्राचं वोट तर पहिल्यापासूनच भरताच्या बाजूने होतं. तेव्हा प्रभू रामचंद्र भरताला विचारतात, तूच सांग मी काय करू. तेव्हा भरत म्हणतात, देवा, मी भक्त आहे तुमचा, तत् सुख सुखित्वात, तुमच्या सुखातच माझं सुख आहे, आणि तुम्हाला संकोचामध्ये टाकून तुम्हाला निर्णय बदलायला लावणार नाही. तेव्हा मी वापस जातो, पण तुमच्या पादुका तुम्ही मला द्या, त्या पादुका घेऊन मी वापस जातो. पण सांगतो देवा एक गोष्ट, की 14 वर्षानंतर एक दिवस जरी तुम्ही उशिरा आलात ना, हा भरत जिवंत राहणार नाही देवा तुमच्या घरी. 14 वर्ष मी माझ्या शरीरात माझे प्राण ठेवेन,
पण 14 वर्षाच्या पूर्वी एक दिवस देखील जाऊ देणार नाही. प्रभुचंद्राने मान्य केलं महाराज. पादुका घेऊन भरत आले आणि पादुका स्थापन केल्या महाराज. आणि पादुका स्थापन केल्या आणि भरत ज्याप्रमाणे एखादी संन्याशी राहतो त्याप्रमाणे भरत राहू लागले महाराज. भरताचं वर्णन असे की भरत राहताना 5-10 फूट खोल खड्डा करतात आणि त्याच्यात राहतात. कारण माझे प्रभू माझ्यामुळे कुटियामध्ये राहतात. विचार करायची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी लखनलाल आहे, सीता माता आहे, पण भरताची सेवा करण्यासाठी कोणी नाही. भरत एकटेच राहतात, खड्डा करून राहतात. आणि भरत काय खातात 14 वर्ष माहितीये का? गोमूत्रामध्ये भिजून फक्त जवस खातात. काही ठिकाणी तर असं वर्णन आहे की गाईला जवस खाऊ घालतात भरत, आणि जेव्हा गाईचं शेण पडतं ना त्याच्यातले जवस वेचू परत खाल्लेले. भरताने 14 वर्ष आपलं तोंड कोणाला दाखवलं नाहीये. सर्व लोक उठण्याच्या अगोदर भरत आंघोळ करून येतात आणि आपलं ध्यानात बसतात. त्यांनी प्रभूचं दर्शन कधी केलं नाही, प्रभूचं मुख कधी पाहिलं नाही. केवळ भरताची आज्ञा मान्य केली, भरताची सेवा केलेली. म्हणून शत्रुघ्नाचा धर्म श्रेष्ठ धर्म सांगितलेला आहे. कारण संतांची सेवा केलेली आहे त्यांनी. जी भरताला स्थिती प्राप्त झालेली आहे ना, तीच स्थिती शत्रुघ्नाला प्राप्त झालेली आहे. म्हणून देवाची सेवा नका करू, पण संतांची जर सेवा करताल ना तर जरूर तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. ज्या संतांची तुम्ही सेवा करत असता त्यांना जी स्थिती प्राप्त झालेली आहे तीच स्थिती तुम्हाला भी प्राप्त होईल. भरताला जी स्थिती प्राप्त झालेली आहे तीच स्थिती शत्रुघ्नालाही प्राप्त झालेली आहे. शत्रुघ्नाने 14 वर्ष सेवा केलेली आहे महाराज. त्या भरताची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, पण आपल्या अंतःकरणातलं दुःख कोणाला दाखवलं नाही. म्हणून त्यांची सेवा आहे ती सर्वोत्कृष्ट सेवा आहे. म्हणून संतांचं चरित्र ऐकावं,